एका गावात एक राजा होता. त्याच्याकडे धन दौलत भरपूर होतं. पण त्याला वाटायचं इथं आहे तोपर्यंत आपली आयुष भरपूर आहे. आता काही दिवसांनी तो राजा म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं, आता नेमकं मी तर म्हातारा झालोय, मी आता 10-5 वर्षांनी गाळून टाकणार आहेत मला. आता नेमकं काय करावं? हे धनु काही मला जमिनीत घेऊन गेल्यावर काही उपयोग होईल का बरं? असा त्यानं विचार केला. पण जमिनीत जाणार कोण? जित्यापानीच. कोण मशानात जाणार जित्यापानी? मग त्यानं गावात सांगितलं सगळ्या, जो कोणी मसनात एक रात्रभर राहील त्याला मी 500 सोन्याचे शिक्के देईल. गावातले सगळे लोक जमा झाले आणि म्हणाले, 500 शिक्के देतोय हे खरंय, पण मसनात आपण एकदा पुरून टाकल्यावर मरून बी जाऊत ना. तो म्हणला, नाही, मरणार नाही. कसं काय? पुरल्यावर काय झालं न मरायला? तुमच्या एवढा खड्डा करू, वरून फरशी टाकू आणि एक छोटस होल ठेवू तुम्हाला वारा यायला, तरी पण कुणी तयार व्हायना का? तर मसनात राहायचंय, रातभर राहायचंय आणि पुरून राहायचंय. आणि त्याच गावात एक लय पैशावाला माणूस होता. भरपूर पैसा त्याच्याकडे होता, पण त्याचा एक नियम होता, कधी पैसा खर्च करायचा नाही. आणि त्याच्या दारात एक फकीर आला. त्याला म्हणला, महाराज, एखादा रुपया द्या. तो म्हणला, नाही. अहो द्या, मी माझ्या जीवाला आतापर्यंत रुपया खर्च केला नाही आणि तुला कसा देईल? पण तो भिकारी पण लय चटक होता. तो काय तिथून हलच ना. आणि नमुना करता त्याला पण ही बातमी कळाली. या माणसाला वाटलं 500 रुपये जर सोन्याचे मिळते, मीच राहतो रात्रभर समशानात, काय होतं बघू. तो फकीर पण त्याच्या माग समशानापर्यंत गेला. मग तो माणूस समशानात गेला आणि त्या माणसाला म्हणला, अहो द्या, काहीतरी द्या. तो म्हणला, हे बघ, मी पैशासाठी समशानात रात्रभर राहिलोय आणि तू मला पैसे मागतोस, कसं वाटतंय तुला? अहो पण काहीतरी द्या. तिथून जवळच एक बदामाचं झाड होतं. मग तो माणूस पळत गेला आणि त्या झाडाखालचे इतके इतके बदाम आणले आणि त्या फकीराला म्हणला, हे धर आणि बस खा तिथं, लयच तुला पाहिजे ना काहीतरी. मग त्या फकीरानं तिथं बसून बदाम खायला चालू केले, फोडून. आपली गोडांबी खायची आणि कचरा तिथंच टाकायचा ते फोडून. मग या माणसाला गाडलं समशानात, पॅक केलं आणि एक होल ठेवलं वारा येण्यासाठी. मग तो माणूस बसला समशानात. काही तास 2 तासानंतर एक साप आला आणि त्या होलावाटात शिरला. हा गेला घाबरून, अरे बापरे, जास्त हाव काही कामाची नाही यार. माझ्या घरी इतकं मी साठवलंय आणि ह्या 500 सोन्याच्या शिक्क्यासाठी मी पण समशानात पुरलोय. आता नेमकं काय करावं? साप तर आला, आता याला माराय पण काही नाही. हाताने माराय जावा तर हाताला चावतोय. आता काय करावं? थरथर कापायला तो साप काही वेळानं मागं सरला. मागं सरला की म्हणला, देवाला म्हणला, देव नारायणा, काहीतरी मला मार्ग काढ, या समशानातून बाहेर तर निघता येईना. आणि आता हा साप येऊन एकदा वापस गेलाय, परत जर आला तर माझं काही खतम होईल. मी काहीतरी दान करीत जाईन इथून पुढं, पण मला या सापापासून वाचव. मग देवानं असा वारा सोडला की जो फकीर होता त्याला यानं बदामा खायला दिलते. त्या बदामाचे सगळे काही तुकडे तुकडे चालते, जे होल ठुलं होतं याला वारा येण्यासाठी, त्यावरती येऊन थांबले. थांबले की त्याला वाटलं, आजची रात्र जाती कधी कधी नाही. मग तो कसा तरी रात्र तेवढी गेली, बाहेर आला. मग दुसऱ्या दिवशी राजान ते सगळे जण बाहेर आले आणि म्हणाले, कसं चाललं समशानात काय? तो मला मला अगोदर बाहेर निघलोय ना, मला पहिल्या घरी जाऊ द्या आणि नंतर सांगतो तुम्हाला. घरी गेला आणि त्याच्या जवळचं धन जे होतं का नाही ते त्या गोर गरीबाला वाटायला लागला. राजा म्हणाला, तू तरी एवढा पैशाला चिंगूस होतास, 500 सोन्याच्या नाण्यासाठी तू जर समशानात रात्रभर राहिलास आणि तू आज दान करायला लागलास, नेमकी भानगड काय? तो म्हणला, मी त्या फकीराला फक्त बदाम फुकटचे दिले म्हणून त्याची टरकल येऊन त्या सापाच्या होलावर थांबले आणि त्याच्यामुळं साप सुद्धा आत येईना आणि त्याच्यामुळं माझं मरण टळलं. लोकाला जर दान केलं, धर्म केला तर मरण टळतं. म्हणून मी पण आजपासून दान करणार आहे. आणि तुम्ही पण श्रीमंत घरचे असाल तर गरीबा गुरिबाला अवश्य दान करा. भेटूया उद्या सकाळी ठीक 7 वाजता. तोपर्यंत नमस्कार.